Hello students, this is Professor Somonshi and welcome to our channel Adsu Polytechnic. So students, in today's video, we are going to see the introduction to inheritance. So let's start the session. So students, what is mean by inheritance? So in the first topic only, during the basic concept of OOP, we have already discussed what is mean by inheritance. सो इनहेरिटन्स म्हणजे काय, जर एका क्लासचा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज एक्वायर करत असेल किंवा इनहेरिट करत असेल तर त्याला आपण म्हणतो इनहेरिटन्स. सो व्हॉट इज इनहेरिटन्स? इनहेरिटन्स इज अ प्रॉपर्टी बाय विच ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास एक्वायर्स प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अनदर क्लास. म्हणजेच काय, एका क्लासचा ऑब्जेक्ट हा काय करतोय, दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज एक्वायर करतोय किंवा इनहेरिट करतोय, याला आपण म्हणतो इनहेरिटन्स. सो स्टुडंट्स, सपोज हियर देयर इज वन बेस क्लास अँड देयर इज डिराइव्ड क्लास. म्हणजेच काय, एक क्लास आहे त्याला आपण नाव देऊ, त्याला आपण म्हणू बेस क्लास, आणि दुसरा जो क्लास आहे सेकंड क्लास, दिस क्लास इज डिराइव्ड फ्रॉम द बेस क्लास. म्हणजेच काय, ह्या क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे, डिराइव्ड क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय करणार आहे, बेस क्लासच्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज काय करणार आहे, एक्वायर करणार आहे. सो दिस ओल्ड क्लास, दिस इज द ओल्ड क्लास, हा पहिला क्लास आहे आपला. दिस ओल्ड क्लास इज कॉल्ड एज बेस क्लास और पॅरेंट क्लास. म्हणजेच काय, हा जो वरचा जो क्लास आहे त्याला काय म्हटलं जातं, बेस क्लास, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो पॅरेंट क्लास. अँड द न्यू क्लास, हा जो नवीन आपण क्लास तयार केलाय, जो काय करतोय, बेस क्लासच्या प्रॉपर्टी एक्वायर करतोय, त्याला काय म्हटलं जातं, डिराइव्ड क्लास और चाइल्ड क्लास. म्हणजेच जो ओल्ड क्लास होता त्याला काय म्हणणार आहे आपण, बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास. त्याला आपण पॅरेंट का म्हणणार आहे, कारण की नॉर्मली पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या कोणामध्ये इनहेरिट होतात, त्या चाइल्ड मध्ये. म्हणून वरचा जो क्लास असणार आहे त्याला आपण पॅरेंट क्लास म्हणणार आहे, आणि जो खाली आपण क्लास डिक्लेअर केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, डिराइव्ड क्लास. आणि हा डिराइव्ड क्लास किंवा चाइल्ड क्लास काय करतोय, तर त्या बेस क्लासच्या एकतर काहीतरी प्रॉपर्टीज एक्वायर करतोय किंवा सगळ्या प्रॉपर्टीज एक्वायर करतोय. सो चाइल्ड इनहेरिटस फ्यू और ऑल द प्रॉपर्टीज फ्रॉम द पॅरेंट क्लास. सो आपण याचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं होतं. जर सपोज एखाद्या पॅरेंट्सला डायबिटीस असेल तर त्यांच्या मुलांना पण काय होती, डायबिटीज इनहेरिट होती. म्हणजे मुलांना सुद्धा काय होती, डायबिटीज होती. याचाच अर्थ काय की द चाइल्ड हॅव इनहेरिटेड द डायबिटीज फ्रॉम देअर पॅरेंट्स. म्हणजे मुलांनी काय केलंय, त्यांच्या आई वडिलांपासून काय केलंय, ते डायबिटीस हा जो रोग आहे हा काय केला, इनहेरिट केला. आपण म्हणतो अनुवंशिक रोग आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. सो नाउ वी विल सी द सिंटॅक्स टू डिक्लेअर द डिराइव्ड क्लास. सो हा जो वरचा बेस क्लास असणार आहे तो आपण नॉर्मल डिक्लेअर करतो, जसं की क्लास स्टुडंट, हा काय झाला आपला एक नॉर्मल क्लास. आणि सपोज त्याच्यापासून आपण एक दुसरा क्लास काय करतोय, डिराइव्ह करतोय. मग हा जो दुसरा क्लास असणार आहे हा काय करणार आहे, पहिल्या क्लासच्या प्रॉपर्टीज एक्वायर करणार. मग हा जो सेकंड क्लास, हा जो डिराइव्ड क्लास लिहितोय मी, है ना, तर त्याला आपण डिक्लेअर कसं करतो, त्याच्यासाठी काय सिंटॅक्स आहे. सो फर्स्ट वी विल यूज द कीवर्ड क्लास. फर्स्ट वी विल यूज द कीवर्ड क्लास, देन विल राईट द नेम ऑफ द डिराइव्ड क्लास. म्हणजे जो काही डिराइव्ड क्लास असणार आहे त्या डिराइव्ड क्लासचं नाव आपण काय करणार आहे, इथे लिहिणार आहे. त्यानंतर आपण देणार आहे कोलन, दोन डॉट्स आपण देणार आहे, दोन डॉट्स त्याला काय म्हणतो आपण, कोलन. त्यानंतर आपण यूज करणार आहे व्हिजिबिलिटी मोड. सो कोणते कोणते व्हिजिबिलिटी मोड्स आहेत, पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड. सो दीज थ्री आर द व्हिजिबिलिटी मोड्स. मग ते कसे यूज करायचे, व्हिजिबिलिटी मोडचा यूज काय, हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे, नेक्स्ट वी आर गोइंग टू राईट द बेस क्लास नेम. सो फर्स्ट वी हॅव यूज द कीवर्ड क्लास. पहिले आपण क्लास कीवर्ड यूज केला. देन वी हॅव रिटर्न द नेम ऑफ डिराइव्ड क्लास. देन वी हॅव गिवन टू डॉट्स, दोन डॉट्सचा अर्थ काय होतो, कोलन. आणि त्यानंतर आपण काय केलं, व्हिजिबिलिटी मोड. व्हिजिबिलिटी मोड म्हणजे आयदर वी कॅन राईट पब्लिक और वी कॅन राईट प्रायव्हेट और वी कॅन राईट प्रोटेक्टेड. अँड देअर आफ्टर वी हॅव गिवन द नेम ऑफ बेस क्लास. जो काय आपला बेस क्लास असणार आहे त्याचं आपण नाव देणार आहे. आणि त्यानंतर विदिन द पेअर ऑफ ब्रॅकेट्स आपण काय करणार आहे, क्लासची बॉडी लिहिणार आहे. म्हणजेच काय, हा जो डिराइव्ड क्लास असेल त्या डिराइव्ड क्लासचे जे काही मेंबर्स असतील, म्हणजे व्हेरिएबल्स असतील किंवा फंक्शन्स असतील, ते सगळे कुठे लिहिणार आहेत आपण, या डिराइव्ड क्लासच्या बॉडीमध्ये. सो आपण एक एक्झाम्पल बघू. सपोज वी हॅव वन क्लास स्टुडंट. आपल्याकडे एक क्लास आहे स्टुडंट, आणि त्या स्टुडंट क्लासच्या प्रॉपर्टीज दुसरा आपण एक क्लास डिक्लेअर केला मार्क्स नावाचा.
तर मार्क्स नावाचा क्लास काय करतोय, स्टुडंट नावाच्या क्लासच्या प्रॉपर्टीज काय करतोय, ऍक्सेस करतोय किंवा अक्वायर करतोय. मग याच्यामधला हा जो स्टुडंट क्लास आहे ह्याला आपण काय म्हणणार, बेस क्लास किंवा त्यालाच आपण काय म्हणणार, पॅरेंट क्लास. आणि हा जो नेक्स्ट क्लास आपण डिराईव्ह केलाय मार्क्स नावाचा, त्याला आपण म्हणणार आहे डिराइव्ड क्लास किंवा त्याला आपण म्हणणार आहे चाइल्ड क्लास. म्हणजेच काय, हा मार्क्स नावाचा क्लास काय करणार आहे, या स्टुडंट नावाच्या क्लासच्या काही ना काहीतरी किंवा सगळ्या प्रॉपर्टीज काय करणार आहे, अक्वायर करणार आहे किंवा इनहेरिट करणार. मग आता आपल्याला क्लास स्टुडंट कसा लिहायचा तो माहिती आहे, बिकॉज इट्स अ नॉर्मल क्लास, रेग्युलर क्लास सारखा आपण क्लास स्टुडंट लिहिणार. पण क्लास मार्क्स हा कसा आहे, डिराइव्ड आहे. तो कोणापासून डिराइव्ह झालाय, स्टुडंट क्लास पासून. मग त्याचं डिक्लेरेशन कसं करणार आपण, जसं आपण सिंटॅक्स पाहिलं होतं, पहिले आपण काय केलं, क्लास कीवर्ड. सो हिअर आय हॅव रिटन क्लास कीवर्ड. त्यानंतर आपण काय केलं, डिराइव्ड क्लासचं नाव लिहितो. सो व्हॉट इज द डिराइव्ड क्लास, डिराइव्ड क्लास कोणता आहे, मार्क्स, म्हणून आपण काय केलं, डिराइव्ड क्लासचं नाव लिहिलं. आफ्टर दॅट वी हॅव गिवन द कोलन. Then visibility mode. So I can use any of the visibility mode. I can use public, I can use private, or I can use protected. And after that I am going to write the base class name. म्हणजे जो काही base class कोणता आहे, student. So I am going to write the name of that base class. So class marks colon public student. Now suppose student, I want to create one class, that is class, सपोज एनी ऑफ द क्लास. सपोज आय हॅव क्रिएटेड वन बेस क्लास स्टुडंट, आणि त्यापासून मला दुसरा एक्स्ट्रा नावाचा क्लास काय करायचा आहे, ऍक्सेस करायचा किंवा अक्वायर करायचा आहे. कसं लिहिणार मी, क्लास एक्स्ट्रा, देन आय विल राईट कोलन, अँड देन आय विल राईट एनी ऑफ द विजिबिलिटी मोड. सपोज आय हॅव टेकन पब्लिक, अँड देन आय विल राईट स्टुडंट. मग या सेंटेन्सचा अर्थ काय, की हा जो क्लास एक्स्ट्रा आहे हा कशापासून डिराइव्ह झालाय, स्टुडंट नावाच्या क्लास पासून. आणि कसा डिराइव्ह झालाय, publicly. Public हा काय त्याचा, visibility. So students, in this way we have seen inheritance. So what is inheritance? Inheritance means the property by which object of one class acquires properties from the object of another class. है ना, एका क्लासच्या प्रॉपर्टी काय करतोय, दुसरा क्लास अक्वायर करतोय. देन ओल्ड क्लासला काय म्हटलं जातं, ओल्ड क्लास इज कॉल्ड एज बेस क्लास, किंवा त्याला आपण म्हणतो पॅरेंट क्लास. नवीन जो क्लास तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड क्लास किंवा चाइल्ड क्लास. आणि लास्टला आपण काय यूज करतो, चाइल्ड क्लास. चाइल्ड इनहेरिट्स फ्यू और ऑल प्रॉपर्टीज फ्रॉम द पॅरेंट क्लास. म्हणजेच काय, हा जो नवीन चाइल्ड क्लास तयार झालाय हा काय करणार आहे, नवीन पॅरेंट क्लासच्या एकतर काही प्रॉपर्टीज अक्वायर करेल किंवा सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी काय करणार आहे, अक्वायर करणार आहे. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स, देन व्हॉट इज द सिंटॅक्स टू डिक्लेअर द डिराइव्ड क्लास, and the example to declare the derived class. Students, thank you. Thanks for watching.